हे बघ, आपल्या दोन्ही फॅलोपियन ट्यूब बंद आहेत, पण तुझं वय पण 28च आहे, AMH पण आपला 4 आहे. आपण अजूनही नॅचरली कन्सीव्ह करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण जर ट्यूबच बंद असतील तर नॅचरली कन्सीव्ह होणारच नाही. जेव्हा फॅलोपियन ट्यूब बंद असते तेव्हा अंड आणि शुक्राणू त्यांचं मिलनच होणार नाही. मग आपण काय करतो, एक छोटीशी प्रोसिजर करतो. ही डे केअर प्रोसिजर आहे, अॅनेस्थेशियाच्या अंडर केली जाते. हे बघ, गर्भाशयाच्या आतमध्ये अशी आपण दुर्बीण टाकतो आणि त्याच्यातून एक छोटासा कॅन्युला, कॅथेटर पास करतो आपण असा. तर समजा इथे ब्लॉक असेल तर तो कॅथेटर तो ब्लॉक ओपन करतो आणि मग आपण लॅप्रोस्कोपी करतो. लॅप्रोस्कोपीतून दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स ओपन झाल्यात का बघतो. दोन्ही जर ओपन झाल्या असतील तर नॅचरली कन्सीव्ह होण्याची प्रोबॅबिलिटी चांगली असते. पण असं नाहीये दोन्ही ट्यूब ओपन झाल्या म्हणजे नॅचरली कन्सीव्ह होईलच, कारण आपल्याला फॅलोपियन ट्यूबचं फंक्शन माहिती नाही कसं आहे. त्यामुळे ॲटलिस्ट आपण ओपन करून ठेवूया. नॅचरली थोडे दिवस तू ट्राय कर. कन्सीव्ह झालं तर चांगलंच आहे, नाही तर मग आपल्याला पुढचा ऑप्शन आहे.